प्रतिनिधी आहोत। या समुदायाला कधीही अशा पद्धतीने बाहेर यायची गरज होती का? नाही। तर आज आम्हाला याच्यामुळे ही प्रेस घ्यावी लागते आणि याच्यामध्ये आमचे धर्मगुरूचे कधी प्रेसला त्यांनी फेस केलं नव्हतं, त्यांना ते करावं लागतंय। चर्चा होईल पण सुधारण्याची आशा आम्ही सोडली, त्याच्यामुळे आता कायदेशीर तोडगा हाच आमच्याकडे एक मोठा उपाय आहे। जे तुमच्या समाजाचे अनुशासन असतात ते अनुशासनाचं पालन होत नाही, तर त्याबद्दल ते आज म्हणजे आत्ताच होत नाही का या अगोदर पण असे काही अनुभव आहे तुम्हाला? हे बघा, ही निकिता आहे सोबत, आमच्या समुदायाचा भाग आहे। ही पोलीस भरतीमध्ये हिने एक्झाम दिलेली आहे आणि हिने मॅट मधनं रिझल्ट आणून पोलीस भरतीचं हे केलेलं आहे। माझी एक शिष्य आहे, PhD करते। माझी एक शिष्य मुंबईला आता कोरो इंडिया नावाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहते। तर इथला संस्कार हा खूप मोठा आणि व्यापक विचार करणार आहे। ह्या संस्काराला मुळात बुद्धी पुढे नेत नाहीये। तिचा धंदा हा फक्त ती आईबापात राहते, बाकीच्या चेलांकडनं कमाई करणं, आईबापाचं घर भरणं। तिला संस्कृती आणि संस्कार या शब्दांची तिचं काही घेणं देणं नाही। तर मला सांगते निकिताने पण थोडीशी बाजू मांडावी। नमस्कार, एवढ्याला इकडे येऊ का? नमस्कार, माझं नाव निकिता मुख्यधर, मी हिजरा समुदायाचे प्रतिनिधी आहे आणि मी पुण्याहून आलेली आहे। मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत। आमचे पूर्ण महाराष्ट्रातले धर्मगुरू आणि आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत। स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा आणि आमच्या समोर खूप मोठे प्रश्न आहेत, म्हणजे राहण्याचा प्रश्न आहे, आम्हाला घरं नाही आहेत, बऱ्याच गोष्टी नाही आहेत, कुठे रिझर्वेशन नाही आहे। हा सगळ्या प्रश्नांना आम्ही सगळे मिळून तोंड देत असताना समोरील जी व्यक्ती आहे ती तृतीयपंथी महिलाच आहे, पण तिच्या समोर यांनी तिच्या गुन्हेगारीचा पाडा वाचला। पण त्यापेक्षा त्याचं स्वरूप किती क्रूर असू शकतं हे मी तुम्हाला सांगते। ह्या व्यक्तीने, ह्या तृतीयपंथी महिलेने लोकांना क्रिमिनल मुलांची गँग बनवून लोकांना कोयते घेऊन जाणे, धमकावणे, ज्या तृतीयपंथी महिला इथे राहतात औरंगाबादमध्ये त्यांना धमकावणे, आमचे ज्येष्ठ जे धर्मगुरू आहेत त्यांना धमकावणे, मी औरंगाबादची बॉस आहे म्हणून मिरवणे। आणि हेच नाही तर तिच्याकडे असलेले जे तिचे शिष्य आहेत, रस्त्यावरच्या कोणत्याही मुलाला पकडून साडी घालणे, त्याला मारणे, हाणून मारून साडी घालणे, म्हणजे अशा केसेस आहेत की जे मुलं कॉलेजमध्ये शिकण्यासाठी होते औरंगाबादमध्ये, आज तिने त्यांना धरून त्यांना साडी घालून तिथे सिग्नलला भीक मागायला लावणे, त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावणे, तंगात मिरची टाकून मारणे, वाळू करून मारणे। म्हणजे तुम्ही विचार करा की ती व्यक्ती किती क्रिमिनल माइंडची असेल। मग अशा ठिकाणी त्या व्यक्तीने जर 10 वर्षापासून सगळे धर्मगुरू समजत असतील तर मग समजवायचं तरी किती? त्यामध्ये औरंगाबाद ही ऐतिहासिक नगरी आहे आणि हिजरा समुदायाला एक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे। आमचे सगळे धर्मगुरू आणि आम्ही तो वारसा जपत आहोत। अशामध्ये जर ही व्यक्ती इतक्या प्रकारचं क्राईम करत असेल, हाईच प्रकारचं, आणि वातावरण आणि आमच्या समुदायाला जर लांछन लागत असेल, औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक शहराला लांछन लागत असेल, तर मग आम्हाला न्याय हवा आहे। मला वाटतं शासनाने, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं। कसं असतं की जेंडर हे ठराविक, जेंडर ही काय गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, गुन्हेगारी जेंडर नाहीये। लोकांना वाटतं नाही तृतीयपंथी असेच वागतात म्हणून कदाचित तिच्यावर योग्य कारवाई होत नसेल, पण तिच्याकडे एक क्रिमिनल व्यक्ती ती आहे म्हणून बघावं आणि आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा। आणि समाजसेविका आहे, एक पक्षाची पदाधिकारी आहे, पण हे तृतीयपंथी लोक यांना मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून यांचे माझे संबंध आहेत। यांचे जे नायक होते, सीमा नायक, ती माझी बहीण होती, त्यामुळे यांच्याशी माझा संपर्क कायम असतो। त्यांच्या काही अडीअडचणी असल्या किंवा काही मदत असली तर आम्ही त्यांना जाऊन भेटत असतो। प्रत्येक त्यांचे काही कार्यक्रम, सेलिब्रेशन असतं तर ते मला इन्व्हाइट करतात आणि काही त्यांच्या समस्या असल्या तर मी त्यांच्यासोबत असते। काय आता काय तुमची तक्रार द्यायची मागणी आहे का? तक्रार माझी अशी आहे की जी सदर व्यक्ती आहे तर तिच्या विरुद्ध जे म्हणजे तिने जे केलेलं आहे ह्या लोकांच्या विरुद्ध, तर तिच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे। तुम्ही पडताळणी करून शासनाला म्हणजे विनंती करते की त्यांनी सदर व्यक्तीची पडताळणी करून आणि तिचं जे चारित्र्य आहे किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते बघून आणि ह्या लोकांचं बॅकग्राऊंड बघून आणि तिच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी।